पुसदमध्ये आम्ही आलेलो आहोत। त्याचबरोबर या प्रेसमध्ये आवर्जूनपणे आपणास सांगावंसं वाटतंय की एक मोठा काळ या समाजाने, या घटकाने आपल्या हक्कापासून दूर राहावं लागलं। म्हणजे अनुसूचित जमातीचं आरक्षण माझ्या बंजारा भावांना अद्याप महाराष्ट्रामध्ये मिळालेलं नाही आणि संविधान विषयक अभ्यासक कष्टकऱ्यांसाठी आपल्या ज्ञानाचा कुठेतरी सदुपयोग झाला पाहिजे या शुद्ध हेतूनं महाराष्ट्रभर बंजारा भाऊ असतील एसटी आरक्षणासाठी, धनगर भाऊ असतील एसटी आरक्षणासाठी, कैकाडी भाऊ असतील म्हणजे त्या विदर्भामध्ये एसटीत आहेत परंतु तेलंगणामध्ये ते एसटीमध्ये आहेत, परंतु मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते भटक्या विमुक्त जातीमध्ये येतात, त्यांच्या हक्कासाठी असेल, बंजारी भावांच्या हक्कासाठी आहे, ते सुद्धा इतरत्र एसटीमध्ये आहेत आणि हे मुळातच क्रिमिनल ट्राईब आहे। हे इंग्रजांच्या लिखित पुस्तकांमध्ये आहे, जे पुस्तकं सर्टिफाईड आहेत अनेक विद्यापीठांमध्ये। आणि हे सगळं करत असताना मागील काळ जो मोठा होता काँग्रेस यांचा होता। काँग्रेसांनी कधी सुद्धा आरक्षणाच्या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका घेतल्या नाही। सेवालाल महाराजांच्या भक्तांना, आमच्या आई जगदंबेच्या भक्तांना, मा रेणुका आईच्या भक्तांना, माझ्या बंजारा भावांना अनुसूचित जमातीचं आरक्षण कसं मिळू शकेल, का मिळू शकतंय, मिळणारच या कारणास्तव पुस्तकमध्ये सुद्धा चर्चा करण्यासाठी आलो। त्या प्रकारे मराठा राजकारणी लोक एकत्रित येऊन भटक्यांवर भटकंतीची वेळ आणत आहेत, ओबीसीच्या आरक्षणाला मारक ठरत आहेत। राजकारणी बोलतो मी, समाज म्हणत नाही, मराठा समाजातले राजकारणी। परंतु अशा राजकारण्यांना नाईक साहेबांच्या काळामध्ये कधी सुद्धा नाईक साहेबांनी तोंड वर काढू दिलं नाही। म्हणून ही नैतिक जिम्मेदारी आहे आमची की आम्ही नाईक साहेबांचा आशीर्वाद घेऊ आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये पाठवण्यासाठीची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। आम्ही कायदेशीर अनुसूचित जमातीत आहोत, त्याच्यासाठी हा लढा आमदार खासदार मंत्र्यांसाठी नाही आहे, परंतु माननीय सुधाकरराव नाईक साहेब असतील, वसंतराव नाईक साहेब असतील, हे आमचे प्रेरणास्थान आहे। कारण त्यांनी कधी सुद्धा हुकुमशाहीला, म्हणजे आता ज्या प्रकारे काँग्रेसी जे लोक आहेत राजकारणी, ते ज्या प्रकारे मराठा काँग्रेसी एकत्र येऊन आरक्षणाचा वाट लावण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या काळात ते कधी वाकलेले नव्हते। आणि म्हणून या सामान्य माणसाला, वाडी तांडा पाड्यावरल्या माणसाला सोबत घेऊन लढण्याचं नियोजन, मग ती लढाई रस्त्यावरली आहे, ती मग ती लढाई कायद्याची आहे, मग ती लढाई संविधानाच्या शक्तीनं लढण्याची आहे, या गोष्टी आम्ही एकत्रित घेऊन उभे आहोत। आणि तुम्हाला सांगतो, आमचे आजही नाईक कुटुंबातले काही राजकारणामध्ये आहेत, सक्रिय आहेत, बंजारा भावांना न्या, एसटीत बंजारा भावांचं प्रमाणपत्र द्या, याच्यासाठी तुम्ही सगळ्या राजकारण्यांनी, म्हणजे आपल्या बंजारा समाजातल्या कोणत्याही राजकीय पक्षात असोत, त्यांनी एकमुखाने मागणी केली पाहिजे, असं देखील आमच्या सगळ्यांचं बंजाऱ्यांचं म्हणणं आहे। बरोबर? सुप्रीम कोर्टानं माननीय सुप्रीम कोर्टानं पंजाब हरियाणाच्या केसमध्ये स्पष्टपणे सांगितलंय उपवर्गीकरण, आणि उपवर्गीकरणामध्ये जे आहे गोंड भावांच्या संख्येनं गोंड भावांना रिझर्वेशन मिळेल, अनुसूचित जातीचं म्हणून म्हणजे जमातीचं म्हणून एसटी म्हणून, भिल भावांना त्यांचं मिळेल, प्रधान भावांना त्यांचं मिळेल, आणि माझ्या बंजाऱ्यांना सुद्धा अनुसूचित जमातीचं म्हणून आरक्षण देण्यात कोणताही अडथळा नाही, कायदेशीर अडथळा नाही। हे डंके की चोट पे मला स्पष्ट सांगायचं आहे।
आदिवासी भाऊ उठतील। आदिवासी भावांनो, हा माझा शब्द आहे, तुमच्या 1% आरक्षणाला धोका नाही आणि बंजारा भावांना एसटी आरक्षण देण्यासाठी सुद्धा कोणताही अडथळा नाही, हे सुद्धा मी नक्की चोख सांगत आहे। गॅझेटर हे जरी अर्ध सत्य असलं, माझे मराठा भाऊ कुणबी होऊ शकत नाहीत हे या विदर्भातून सांगतो। का ते कुणबी होऊ शकत नाहीत? तुम्ही पत्रकार प्रश्न विचारणार की विदर्भातला कुणबी हा ओबीसी मध्ये आहे, परंतु विदर्भातला जो कुणबी भाऊ आहे तो तिरळे कुणबी आहे, विदर्भातला जो कुणबी आहे तो खेडुले कुणबी आहे, विदर्भातला जो कुणबी भाऊ आहे तो जो भाऊ आहे तो भावने कुणबी आहे। हे सामाजिक अपंगत्वाचे जे आहेत त्या अफिनिटी टेस्ट मध्ये येणारे उपवर्गीकरण आहे। केवळ कुणबी म्हणजे शेतकरी, बौद्धांनी जरी शेती केली तर तो कुणबी आहे, जैनांनी शेती केली तरी तो कुणबी आहे, मुसलमानाने शेती केली तरी कुणबी आहे। कुणबीचा अर्थ शेती करणारा म्हणजे मागास नव्हे। त्यामुळं हैदराबाद गॅझेटर जरी काढला असेल आणि त्याचा आधार घेत असाल तर त्या हैदराबाद गॅझेटरचा उपयोग मराठा भावांना कुणबी करण्यासाठी होऊ शकत नाही। त्याचा उपयोग माझ्या बंजारा भावांना, माझ्या धनगर भावांना, माझ्या वंजारी भावांना, माझ्या कैकाडी भावांना एसटी करण्यासाठी करावाच लागेल। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।